आम्ही तयार होऊन गाडीत बसलोय. झोपेमध्येच आहे. आम्हाला सांगितलेलं 5 वाजता खाली यायला, आम्ही 6:15 वाजता खाली आलो. सगळे झोपेतच आहे. ते टूरवाल्यांनीच गजरा दिला होता, तर आम्ही गजरा मारून बसलाय. आम्ही पोचलो होतो सिद्धेश्वरच्या देवळात. किती वाजता? 7:30ला पोचलो आम्ही. छान होता, मस्त होता. तिथे तलाव वगैरे छान होता, देखण्यासारखं होतं. मस्त मजा आली. हे पहिल्यांदाच बघितलं. हा तलाव आहे, एकदम क्लीन आणि एवढं मोठं होतं ना की बस. म्हणजे मंदिरापेक्षा तलावच छान होता. एकदम कूल आणि एकदम शांत आणि मस्त वाटत होतं. खूप एन्जॉय केला. तिकडे आम्ही मग नंतर सगळं फिरलो. खूप मोठा आहे, पहिल्यांदाच बघितलं मी. सिद्धेश्वरच्या इथून मी हे घेतलं, शंकराची मूर्ती घेतली, नंतर दाखवी आणि एक पिंड, शिवलिंग आणि हे घेतलं नंदी. ते अटॅचच आहे, म्हणजे असं शंकराच्या समोर लिंग आणि नंदी बसले असं मी ठेवलं आहे. मी नंतर दाखवेन तुम्हाला. त्याला लाईट बसवायची. आमच्या तिथे कोपरीत ठेवलं तर ते लाईट नाही आहे, म्हणून मी नाही दाखवलं. नंतर मी दाखवतो. हे सगळं तेच आहे. ते अभिषेक चालू होता तिकडे, म्हणून मी तिथे नाही गेले ॲक्च्युली शूट करायला. आणि आम्हाला टाईम पण होत होतं, तर लवकर दर्शन करून गाडीमध्ये या असं होतं. आम्ही पटापट दर्शन घेतलं आणि मग कोणाला बाथरूम वगैरे जायचं होतं ते सगळे गेलो. ते मंदिर आहे सिद्धेश्वरचं. मी बाहेर येताना पुण्यात शूट केला. गाणीला शूट कर जरा, म्हणजे शूट करत होता. सिस्टरच्या पुढे गेलो होतो, म्हटलं माझ्या शूटिंग कर. आम्ही गाडीमध्ये बसलो, आम्ही दोघंच बसलो. शूटिंग चालू आहे. बाकी सगळे खाली आहेत. आमचं शूट चालू आहे. बाई पण बसतात आमच्या. मिस्टर खाली होते, त्याला काहीतरी ठेवायचं होतं त्याच्यामध्ये. मग आम्ही गेलो नाश्ता करायला पाटीलवाड्यामध्ये. मिसळपाव त्यांनी अरेंज केला होता. त्याच्यावर आम्ही सगळं पाव आधीच ठेवलं होतं, ते सगळं सुकलेलं. नंतर मग तरी वगैरे घातली, म्हणजे मस्त होतं. आमचं फोटो सेशन चालू आहे. पाटीलवाड्याचं गेट आहे हा, ते आमचं शूट चालू आहे. छान होतं सगळं, मस्त. आपण जे पण शूट केलंय मी दाखवते. तिथे आम्ही नाश्त्याला थांबलेलो. अरेंजमेंट पहिलेच करून ठेवली होती, एवढे लोक येणार आहेत. आणि ते आतलं आहे पाटीलवाड्याचं, आतलं शूट आहे. छान केलं, म्हणजे एकदम प्राचीन वाड्यासारखं आहे ते. म्हणजे आतमध्ये गोठा पाळणा पण होता. आम्ही बसलोय एकदम असं वाड्यासारखं. पुढे आजूबाजूला घर आहेत आणि हे मध्येची जागा तुळजाभवानीचं हे वाडा आहे. पुढं मध्ये असं कारंजे आहेत. मी गोलगोलच फिरत होते, बाकी सगळे बिझी होते. आता आम्ही तुळजाभवानीला आलो आहे. ते म्हणले 1 तासात होईल. आम्ही लाईनीत उभे आहे. ते गोल लाईन असते ना, ते लाईनीत उभे आहेत. आता पुढे जायचं, मग आमची लाईन हलणार. असं आहे. 4-5 रो आहेत. हे आम्ही बसलो इथे. 1.5 तास लागला आम्हाला. संडे होता ना, म्हणून तो जास्त वेळ झाला. हे सगळे तुळजाभवानीच्या दर्शनाला बसले. तुळजाभवानीच्या दर्शनाला आम्ही गेलो. त्यांनी सांगितलं दर्शन घेऊन या. तर माझी ओटी वगैरे भरायची होती. तर माझे नंदोई आहेत ना गांगापूरला, तर त्यांनी मग ते फोन करून अरेंज केलं. ते सगळं आमची ओटी वगैरे सगळी भरून घेतली. आता मी बाजारात गेली आहे, बांगड्या वगैरे भरल्यात बांगड्या. आणि हे लोक प्रसाद वगैरे काय ते घेत होते.
कुंकू वगैरे सगळं मी पहिल्यांदाच गेले होते माझ्या बांगड्या. काढू शकतो ना आपण. किती मार्केट छान होतं मस्त, पण पाऊस पण येत होता ना, मग मला समजतच नव्हतं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. 40 रुपये डझन. आणि चला 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 असं होत होतं ना, लेट पण झालेलं आम्हाला, घाई घाई झाली सगळे. तुळजापूरला खूप वेळ झाला, 1 तासाचं होतं पण आम्हाला 2 सव्वा 2 तास लागले असं. पण छान झालं. आमची इथे खरीदारी चालू आहे. मुलाला मित्रांचं सगळं हे द्यायचं होतं, प्रसाद वगैरे ते घेत आहेत. प्रसाद घेणं चालू आहे. मी मग कुंकुम घेतलं आणि चवडीचं माळ असते ना ती घेतली, 5 पंचमुखी ते घेतली, कुंकुम घेतलं आणि प्रसाद घेतला. थोडा घेतला, थोडा नंतर म्हटलं की गाणगापूरला पण अक्कलकोटला पण जायचं होतं ना, तर थोडं बघ तुला संपलं कमी पडलं तर आपण तिथून पण घेऊया. ते त्याला कंदी पेढे वगैरे सगळं घ्यायचं होतं, ते सगळं घेतलं. मार्केट मी पहिल्यांदाच बघितलं, मस्त होतं, पण ते ओलं ओलं झालं होतं ना, मग चालायचं कसं असं होत होतं. सगळं कुंकुमने सगळं ते चिकचिक झालेलं, पाय सांभाळून ठेवायला लागत होतं आम्हाला. शॉपिंग चालू आहे यांची, माझी शॉपिंग चालू आहे. माझं घेऊन झालंय, माझ्या बांगड्या भरून झाल्या, माझं सगळं घेऊन झालं. आता मी फ्री आहे म्हणून आमची शूटिंग चालू होती. आम्ही भिजलो मग येताना, मोकळे केस मोकळे ठेवून मग मी बसले. आम्ही बसमध्ये बसलो. मग आता आम्हाला अक्कलकोटला जायचं होतं. अक्कलकोटला आम्हाला तिथे जेवायला जायचं होतं, पण ॲक्च्युली इथे 3 साडेतीन वाजले जाईपर्यंत. मग तिथे जेवणाचं संपलं, ते जेवण बंद झालं तिकडे अक्कलकोटला. मग बाहेर ते प्रसाद देतात ना, मग आम्ही तो प्रसाद खाल्ला, मस्त लागत होता, मस्त. आणि आता गाडीतच आहे. भिजले, आम्ही भिजलो ना, केस सगळे ते ओले झाले. सगळे येतात माणसं, हे अक्कलकोटचे ते आम्ही बसलो आहे. स्वामी प्रसाद घेऊन झालं आमचं, तेव्हा ते खात आहेत ना असं, ते आम्हाला पण असंच प्रसाद खाल्लं आम्ही. किती मस्त होतं, एकदम टेस्टी होतं. अजून पाहिजे असं वाटत होतं, पण आता मागायला कसं जाणार, मग आम्ही नाही गेलो. म्हणून मस्त होतं एकदम. पहिला घास जेवढा गरम होता ना, तर शेवटचा घास पण तेवढाच गरम होता आणि एवढं टेस्टी होते. हो काय महिमा बघ यांची, तिथे टेस्टी पण आणि गरम तर गरम असतं, थंडच होत नव्हतं, मस्त लागत होतं. आम्हाला असं द्रोणमध्येच दिलं, आम्ही ते बाहेर बसूनच खाल्लो. कारण आम्हाला उशीर झाला ना, तुळजापूरला बघितलं ना किती लाईन होती, खूप मग उशीर झाला. तर मग आता कुठे काय दिवस देणार, तर त्याला पण असं वाटत होतं, तो ज्याने हे ऑर्गनाईज केले की अरे उशीर झाला करून आता हे लोक उपाशी राहणार, काय करायचं करून. पण आम्हाला असं काय वाटत नव्हतं. एकतर आम्ही सगळं दमलेलो आणि देवदर्शन घेतलं ना, मग बस झालं. कोण जेवायला थोडी जातो तिकडे, आम्ही घेतलं. मग आम्ही अक्कलकोटला इथे देवळात आलो. स्वामींची आरती चालू होती, मस्त आम्ही आरती बघितली, आरती घेतली. मी उलटा धरला कॅमेरा, मी विसरले. म्हणजे आरती हे मिस्टर बोलले की देवदर्शन आलेस का कशाला आलीस, तर माझा हातच हे झालं. आम्ही आरती सुरू आहे ना, आरती बघते आणि स्वामी समर्थाची मूर्ती मस्त होती ना. मी ते अशी मूर्ती कधी बघितलीच नाही. आम्ही ते पितळेची आणि सगळी मूर्ती बघितली ना. ती मूर्ती किती वाईट मस्त दिसत होती आणि डोळे काळे काळे, असं वाटतं उचलून घेऊन येऊ करून, छान दिसत होती मस्त. हे अक्कलकोटचा परिसर. मिस्टर आमचे जायचे पहिला, पण नंतर काय झालं काय माहिती, ते बंदच केलं. मग आता मी जबरदस्तीने नेलेलं, म्हटलं आता ते चल. हे फोटो काढलं, रुद्राक्षचे फोटो हे केलाय ना, रुद्राक्षामध्ये कितीतरी 1000 रुद्राक्ष आहे. ते स्वामी समर्थांचा फोटो काढला आणि आम्ही
उभे आहोत, बाकीच्यांची वाट बघत. फोटो सेशन चालू आहे. ही वटवृक्ष मस्त वाटत होतं वातावरण. आम्हाला बसायचं होतं पण बसायला जागाच नव्हती. पण आम्ही आलो, मग बसमध्ये आलो. आता आमचा प्रवास हे झालं, म्हणजे देवदर्शन सगळे झाले. आता घरी घरचा प्रवास. पण आता मला थांबायचं होतं जेवायला, मग आम्ही फ्री. तेव्हा पुढे बसले, सामान सामान करतायत. खूप एन्जॉय केला आम्ही. मग ते इन्फ्लुएन्सर होते यूट्यूबचे, तर त्यांना असं म्हणजे हे करायचं होतं, डान्स वान्स ते सगळं चालू होतं. आम्ही पण एन्जॉय केला. सगळे ते ट्रॅव्हलर्स पण सगळे नाचत वगैरे होते, मस्त छान. सगळे डीजे बीजे लावलेला, माईक वगैरे सगळं लावलं होतं. छान एन्जॉय केलं. पोकाने घेतले, मिस्टरांनी घेतलं, मी घेतलं, सगळ्यांनी घेतलं, बाकीच्यांनी पण सगळ्यांनी घेतलं. ते मी नाही शूट केलं, ते लांब लांब होतं ना, ते मी नाही शूट केलं. मागे मागे होतं, आम्ही पुढे पुढे होतो, ते मागे मागे होतं. हे मस्तच झालं सगळं. माझी खूप इच्छा होती अक्कलकोटला जायची. तर हा म्हणायचे. एक तर आपल्याला माहित नाही ना, मग म्हटलं की टूर मधूनच जाऊया. टूर पण छान होता, मस्त होतं. फ्रायडेला नाईटला बसलो आम्ही, मंडेला सकाळी आलो. 5,000 पर पर्सन, आम्ही 4 होतो. छान होतं. बालाजी ट्रॅव्हल्स अँड टूर्स छान केलं त्याने. खाणं पिणं सगळं त्यांचं होतं. एवढे बाटली, एवढे चॉकलेट्स, एवढे आम्हाला काही बाहेरून घ्यायला नाही लागलं. म्हणजे पाण्याची बाटली म्हणा, हे म्हणा, खाणं म्हणा, काही म्हणा, तर काही नाही. मग आम्हाला तिथे जेवायला नाही मिळालं ना, तर त्यांनी 6 वाजता का 5 वाजता मग कलिंगड कापून सगळ्यांना, म्हणजे एक एक प्लेट म्हणजे सगळं कलिंगड कापून मसाला वगैरे टाकून दिला, म्हणजे रिकामी पोट राहून नये असं. पण आम्ही प्रसाद खाल्लेला, आम्हाला काय नको होतं, पण त्यांनी ॲडिशनल दिलं. कारण मग वेळ झाला होता आणि त्यांनी सांगितलं होतं ना तिथे जाऊन जेवायचे कोण आपल्याला, मग कोणी काही सांगू नये म्हणून मग कलिंगडची मग हे अरेंजमेंट केली होती. मग सगळ्यांनी बसून, गणपतीचं देऊळ आहे ना, तिथे बसून आम्ही कलिंगड खाल्लं. तर त्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी आणलं म्हणून मग आम्ही खातो. आणि नंतर मग 10:30-11 वाजता म्हणजे खूपच वाजले, म्हणजे हे उपास पण होता ना 26, म्हणजे गोकुलाष्टमी पण होती नंतर. तर मग सगळ्यांनी बडबडत होते की गाडी फास्ट चालवा. तर यांनी सांगितलं नाही, गाडी फास्ट नाही चालवणार, उपास चुकलं तरी चालेल, पण गाडी फास्ट नाही. आमचं नाचगाणं चालू आहे मुलांचं. आम्ही पण एन्जॉय केला. त्यात झोप येत होती, इथं दमून आलेलं, इथं पावसात झोप येत होती. म्हणजे यांचा डान्स वगैरे बघून आम्ही पण एन्जॉय केला, मस्त. आम्ही इथे सोलापूर पुणा हायवे रोडवर आता जेवायला थांबलो. हॉटेल मस्त होतं, पण त्याची लाईटिंग अशीच होती, एकदम डिम होती, पण काही जास्त दिसत नाही आहे. पण आम्ही इथे बसतो जेवायला, अशीच होती लाईट. पण माझ्याकडे पण कॅमेऱ्यामध्ये लाईट नव्हती, तर आम्ही अशीच काळेपिवळे दिसतो. जेवायला थांबलो, म्हणजे 12 वाजत आले होते. बहुतेक सगळ्यांचा उपास 12 वाजता सुरू होतो ना. तर मग त्यांनी साबुदाणा खिचडीची अरेंजमेंट केली होती. त्यांचा उपास सुरू झाला त्यांना, आणि
आमचं तर 7च्या नंतर उपास सुरू होतो सकाळी. मग आम्ही तर जेवलो. आम्ही म्हणजे मिस्टरांचा उपास असतो आणि जेवण पण छान होतं. पनीर हे होतं, व्हेज कोल्हापुरी होती, रोटी होती आणि एक पनीरची भाजी होती आणि एक मटकीची उसळ होती. उसळ म्हणजे असं स्प्राउटसारखं केलं होतं, सॅलॅडसारखं. आणि राईसमध्ये जरा गडबड झाली कारण त्यांनी साबुदाणा खिचडी सांगितले ना, मग त्याने तो राईस कमी केला त्याने. मग आम्हाला राईसच नाही भेटला. आम्ही थांबलो. मग तरी कच्च्या पक्का कसं करायचं शिजवून दिलं. अर्धा पाऊण तास बसलो, मग ते खाल्लं. काही एवढं गरज नव्हती, पण तरी पण एवढं सगळं होतं ना. करी वगैरे होती, ते हे दाल तडका आणून दिला होता, ते संपणार कसं म्हणून भात पाहिजे होता. बाकी जेवण वगैरे छान होतं, मस्त होतं. अरेंजमेंट छान केलेली, त्यांचाच सगळं खर्च होता. हे होकांना वगैरे घ्यायला चालू आहे. चाफा बोललेला, चाफा चालेला, सत्यवान माझ्याशिवाय पानच अर्णव सत्यवान गायकवाड लोखंड येतोय. माझीच भाजी मेथीची, श्वेता माझी प्रीतीची. गाणं यार पप्पा यार कॉमन आहे. आमची ही अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूरची यात्रा कशी वाटली तुम्हाला हे आम्हाला सांगा. काय कमेंट असेल तरी सांगा, आमचं काही चुकलं असेल तरी सांगा. आम्ही वाट बघतो. थँक्यू.